तर खूप जणांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काही नसतं. जे मी पर्सनली माझं सांगते अनुभव, की मलाही असं मागच्या वर्षीपर्यंत काही वाटत नव्हतं की खरंच असं असतं. पण जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा आपण ऑटोमॅटिक त्या गोष्टी वाचायला लागतो किंवा व्हिडिओज बघायला लागतो. तुमचेही पॉडकास्ट बरेच मी पाहिलेत लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल. तर ते सायंटिफिकली प्रूव्हन आहेत या सगळ्या गोष्टी. सो त्याबद्दल काय सांगाल? आपण रोज विचार करत असतो वेगवेगळ्या गोष्टींचे बरोबर. आणि असंख्य विचार करत असतो. त्यातला जो आपण कॉन्शियस विचार करतो, मन लावून करतो, तो खरा होतो. ओके. आणि ह्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आता म्हटलं ना मी की मी सहज डिक्लेअर केलं की मला अवॉर्ड मिळालंय. आता हे मी माझ्या मनापासून बोलते बरोबर. आणि मी याच्या आधीपासून बोलते. तर मागच्या वर्षीही मिळालं, या वर्षी मे महिन्यात मला एक मिळालं, पुढच्या वर्षी मला मे महिन्यात मिळणार आहे. हा जो कॉन्फिडेंटली बोलण्याचा हे आहे ना, त्यालाच मॅनिफेस्टेशन असं म्हणतात किंवा त्यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. की मी माझ्या मनापासून असं म्हणतेय की मला हे मिळतंय. सो हे मिळतंय म्हणजे काय, तर युनिव्हर्स म्हणजे आपली हायर पॉवर, आपल्यातली हायर पॉवर. कारण जगामध्ये निसर्ग आहे, ती हायर पॉवर आहे, मोठी शक्ती आहे, हे सगळे मान्य करतीलच. कुठल्याही कास्टचे असू देत, कुठल्याही ह्याचे असू देत, हे सगळ्यांनाच मान्य की आपल्यापेक्षा काहीतरी मोठं आहे. तर ती शक्ती आहे, ती आपल्याला मदत करत असते बरं सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि माणसाचा काय आहे ना, मीपणाच आहे जो अडवतो सगळीकडे. मी कोणीतरी आहे, कारण कर्म आपल्या हातात ठेवलंय ना, म्हणून माणसाला ती भावना येते की मी केलंय, मी ते केलंय. येस, त्यामुळेच येते ती भावना. पण ती जर सोडता आली तर त्याच्यापेक्षा भारी गोष्टच नाहीये.